गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे यंदा दिवाळीत चिवडा चांगलाच महागणार आहे. कारण कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोह्यांच्या दरात आता वाढ झालेली आहे आणि किरकोळ बाजारात तर किलो मागे 2 ते 3 रुपयांनी ही वाढ झाली आहे. कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे दर तेजीत राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. पातळ पोहे, दगडी पोहे हे चिवडा तयार करण्यासाठी वापरले जातात आणि साध्या पोह्यांचा वापर नाश्त्यासाठी केला जातो, तर त्याला वर्षभर पोह्यांना मागणी असते. तर पोह्यांच्या या दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट नक्कीच कोलमडणार आहे. पोह्यांच्या दरात 2 ते 3 रुपयांनी वाढ झालेली आहे. किलो मागे 2 ते 3 रुपयांची वाढ झालेली असून दिवाळीमध्ये पोह्यांचा चिवडा चांगलाच महागणार आहे. त्याचबरोबर दररोजच्या नाश्त्यासाठी लागणारे पोहे देखील महागणार आहेत. आणि यानंतर बातमी आता आहे अमूल आणि मदर डेअरीनं दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटं दूध 7 रुपयांनी महागणार आहे आणि त्यामुळे 1 लिटर दुधासाठी आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. आणि चाऱ्याचे दर दुप्पट झालेत, तर तूर हरभऱ्याच्या किमती 15 ते 25% वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे दरवाढ केल्याचा अध्यक्ष CK सिंग आणि संयोजक कासम काश्मीर यांनी सांगितलंय. संघाची रविवारी बैठक झाली. ही भाववाढ 1 सप्टेंबर 22 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असणार आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ते म्हणजे गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज होतीये. या सभेच्या निमित्तानं खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील गट आमने सामने येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये रामायण महाभारताची उदाहरणं देत वाकयुद्ध सुरू असून त्याचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता वर्तवली जाते. महाडिक कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या दूध संघावर विविध आरोप करत सतेज पाटलांनी ताबा मिळवलाय, तर नेते थेट सभेत उतरून जाब विचारत असल्यानं त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गोकुळच्या सभा या वादळी ठरत आहेत. यावर्षीच्या सभेत सुद्धा याची पुनरावृत्ती होणार आहे. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान नवीन सुभेदार इथल्या कार्यक्रमासाठी वीज चोरी झाल्याचा प्रकार पुढे आलाय. स्थानिक नेते दीपक कापसे यांनी आदित्य ठाकरे यांना तान्या पोळ्या निमित्तानं नागपूरला बोलावलं होतं आणि या कार्यक्रमासाठी लागणारी वीज ही चोरून घेतल्याचं निदर्शनास आलंय. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. महावितरणाला याची माहिती मिळताच मंडप डेकोरेशन कंत्राटदारावर मनोहर बनते याच्यावर कारवाई करत 8,000चा दंड ठोठावण्यात आलाय. तर आता बातमी ती म्हणजे एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस प्रवेशाच्या ऑफरबद्दलचा एक किस्सा सांगितलाय. दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती, पण मी विहिरीत उडी घेईन, मात्र काँग्रेसमध्ये जाणार नाही. मला काँग्रेसचे विचारधारा मान्य नाही असं उत्तर गडकरी यांनी दिलंय. कभी भी यूज एंड थ्रो वाला काम नहीं करना चाहिए. अच्छे दिन हो बुरे दिन हो, जिसका हाथ एक बार पकड़ा है तो दोस्त है तो वो पकड़ के रखो. परिस्थिति के अनुसार वर्शिप ऑफ द राइजिंग सन ऐसा मत करिए. मैं नागपुर में काम करता स्टूडेंट लीडर था. से में तो ज्ञान योगी हमारे डॉक्टर श्रीकांत जिचकार थे, मेरे मित्र थे, बहुत होशियार थे. तो एक दिन उन्होंने मुझे कहा कि यार तुम नितिन, यू आर ए गुड पर्सन, यू हैव ए गुड पॉलिटिकल फ्यूचर, बट यू आर इन ए रॉन्ग पार्टी. तुम कांग्रेस में आओ.
तो मैंने कहा श्रीकांत मैं कुएं में जान दे दूंगा पर कांग्रेस में नहीं आऊंगा क्योंकि आई डोंट लाइक द आइडियोलॉजी ऑफ कांग्रेस पार्टी। तो बोले ये तुम्हारी पार्टी को कोई फ्यूचर नहीं है। बोला नहीं तो नहीं है। आणि आता बातमी काँग्रेसचा नवा अध्यक्ष। तर बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 17 ऑक्टोबरला होतीये आणि काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये काल याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे अखेर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे। या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबर रोजी सुरू होईल। 30 सप्टेंबरला त्याची अंतिम मुदत संपुष्टात येईल। काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम एकमताने मंजूर करण्यात आलाय। मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जातील। तर आता बातमी नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात आज सुनावणी होणार आहे। ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग युक्तिवाद करणार आहेत। अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुनावणी होणार असून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सीबीआय कोर्टामध्ये देखील आज सुनावणी होतीये। आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, सध्या लोकल बंद करून वातानुकूलित गाड्या सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला प्रवाशांनीच आता विरोध केलाय। आगामी काळात या मुद्द्यावर मोठं आंदोलन उभं राहील असा इशारा कळवा इथं झालेल्या प्रवाशांच्या बैठकीत देण्यात आलाय। तर वातानुकूलित गाड्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून कळवा, बदलापूर यासारख्या रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलन झालं। 8-10 वातानुकूलित लोकल गाड्या बंद करून हा प्रश्न मिटला आहे असा समज प्रशासनानं करून घेऊ नये। साधी लोकल देत नसाल तर रेल्वे रुळांवरून चालत जाऊ असा इशारा देखील या बैठकीत प्रवाशांकडून देण्यात आला। तर राज्यातील वनविभागाच्या अखत्यारीत असलेली जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। यासंबंधी प्रस्ताव राज्य सरकारनं पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता आणि त्यामुळेच प्रकल्पातील मोठे अडथळे दूर झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर ही वनजमीन अद्याप नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आलेली नाही आणि त्यामुळेच राज्यात 94.37% भूसंपादन झालं असलं तरी देखील प्रत्यक्षात रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात 42% जमीन आलेली आहे। वनजमीन मिळाल्यास त्याचं प्रमाण एकूण 63.44% पोहोचेल। तर प्रकल्पासाठी 236.85 एकर वनजमिनीचा वापर होणार आहे। दरम्यान राज्यात एकूण 94% भूसंपादन झाले। आणि आता बातमी आपल्या लाडक्या बाप्पाची, ती म्हणजे देशासह जगभरात ज्याची ख्याती आहे तो म्हणजे लालबागचा राजा याची पहिली झलक आज भाविकांना पाहायला मिळणार आहे। मागील 2 वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान कोरोना निर्बंध असल्यामुळे लालबागचं दर्शन हजारो लाखो भाविकांना प्रत्यक्षात घेता आलेलं नाही। मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येतोय। लालबागच्या राजाचं यंदाचं 89वं वर्ष आहे। लालबागच्या राजाची पहिली झलक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यूट्यूबवर ऑनलाईन पाहता येणार आहे। आणि आता बातमी ती म्हणजे गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी, कारण या भाविकांसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेसला फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील यावेळेस उपस्थित होते। तर मिंट कॉलनी परळ येथून 7 गाड्यांचा ताफा कोकणात सोडण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुंबईतनं 300 बसेस या साखरमान्यांकरता कोकणात जाण्याकरता आम्ही सोडलेल्या आहेत। त्यासोबत आज मोदी एक्सप्रेस देखील गेलेली आहे। गणेशोत्सव कोकणवासियांकरता आणि प्रत्येक मराठी माणसाकरता एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे आणि कोकणातला माणूस जो मुंबईमध्ये आहे तो मिळेल त्या साधनाने पडेल त्या परिस्थितीमध्ये कोकणात जाण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे त्याचं जीवन सुखकर व्हावं म्हणून भारतीय जनता पक्षाने हा प्रयत्न केला।
तर गणेशोत्सवानिमित्तानं आता कोकणवासियांना एक खुशखबर आहे, ती म्हणजे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी बसेसला आता फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला असून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते आणि मिंट कॉलनी परळ येथून 7 गाड्यांचा ताफा कोकणात सोडण्यात आलेला आहे. तर आता आणखी एक ब्रेकिंग बातमी येते. गणेशोत्सवाला आता फक्त अवघा एकच दिवस शिल्लक आहे आणि लाखोंच्या संख्येनं चाकरमानी हे कोकणासह रत्नागिरीत दाखल होत आहेत. कोरोनाच्या 2 वर्षांच्या संकटानंतर यावर्षी सरकारनं सगळे निर्बंध शिथिल केलेले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व ट्रेन्स या फुल असून एसटी बस देखील पूर्णपणे भरलेल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. थेट सचिनकडे जाणार आहोत. सचिन, गुड मॉर्निंग. अवघा एक दिवस आता गणेशोत्सवाला शिल्लक आहे आणि गणेश भक्तांचा उत्साह खरं तर शिगेला पोहोचलाय, कारण 2 वर्षानंतर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र एसटी बसेस, ट्रेन सगळं काही हाऊसफुल ज्याला म्हणता येईल तशीच परिस्थिती पाहायला मिळते. नक्कीच, कारण आता कोकणात गणेशोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि 2 वर्षाच्या कोरोनाच्या संकटानंतर आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव हा जल्लोषात आणि आनंदात करण्यासाठी चाकरमानी हे सज्ज झालेले आहेत आणि चाकरमानी आता कोकणात यायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत लाखोच्या संख्येने भाविक हे कोकणात दाखल झालेले आहेत. कोकण रेल्वेवरच्या सर्व गाड्या ह्या पूर्णपणे फुल असून एसटी बसेस देखील फुल आहे. तसंच आपल्या प्रायव्हेट 4 चाकीने देखील भाविक हे कोकणात दाखल होतात. आज रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये लाखोच्या संख्येने चाकरमानी हे दाखल झालेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव जो आहे हा जल्लोषात आणि दणक्यात साजरा करणार, कारण कोरोनाचे निर्बंध जे आहेत हे 2 वर्षानंतर सरकारने शिथिल केलेले आहेत आणि ज्या 2 वर्षापूर्वी पूर्णपणे हा उत्सव जो आहे तो साध्या पद्धतीने करण्यात आला होता, परंतु यावर्षी मात्र चाकरमान्यांच्या आनंदात आणखी भर पडलेली आहे. कारण हा जो उत्सव आहे किंवा बाप्पाचा लाडका जो सण आहे हा कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येणार आहे आणि त्याच दृष्टीने आता कोकणामध्ये चाकरमानी हे मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. अजून काही दिवस उद्या किंवा परवा देखील हे चाकरमानी याच संख्येने इथे दाखल होतील, कारण सगळ्या आत्ता जर बघितलं तर कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या ह्या ज्या आहेत त्या फुल आहेत. हॉलिडे एक्सप्रेस देखील फुल झालेल्या आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळ जे आहे अतिरिक्त गाड्या सोडत आहे, कारण कोकणात येणारे चाकरमानी अजूनही मुंबईत अडकून आहेत, कारण त्यांना तिकिटाचा जो या प्रॉब्लेम आहे, तिकीटं जी मिळत नाही आहेत, त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांना अजून 1 ते 2 दिवस ही वाट बघावी लागणार आहे. 2 दिवसानंतर जवळजवळ 90% चाकरमानी हे कोकणात दाखल झालेले असतील. निश्चितच. धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी. तर गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांना घरगुती दरानं वीज मिळणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळं आणि नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दरानं तात्पुरती वीज जोडणी घ्यावी असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आलंय. सोबतच मंडळांनी उत्सवामधील देखावे, मंडप, रोषणाई आणि वीज सुरक्षेतील त्रुटींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गांभीर्यानं दखल घेत उपाययोजना कराव्यात आणि त्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. तर शिवलिंगाचं पूजन, साधू महंतांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार, तब्बल 5 लाख फळांचं अर्पण करत नाशिकच्या कैलास मठात शिवलक्षार्जन सोहळा पार पडलाय. संपूर्ण श्रावण महिनाभर सुरू असलेल्या या सोहळ्याची सांगता करण्यात आली. तर या सोहळ्यासाठी 12 ज्योतिर्लिंग तसंच 4 धाम प्रतिनिधी देखील उपस्थित होते. शहर आणि देशभरातून भाविकांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती. कैलास मठाचे प्रमुख स्वामी सविदानंद सरस्वती यांच्या हस्ते या पूजेला प्रारंभ झाला. संपूर्ण श्रावण महिन्यात दररोज 1 लाख फळं अर्पण करण्यात येत होती आणि नंतर हा प्रसाद नाशिकमधील दवाखाने, शाळा तसंच 100 आदिवासी गावांना वाटण्यात आला होता. संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आणि एकात्मतेसाठी संकल्प करून हा सोहळा संपन्न झाला. आणि या सगळ्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर वळणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. पाहूयात स्पीड न्यूज.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते दिवसभर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्ता बदल झालेला असून या सगळ्याचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर शरद पवार येणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील चांदणी चौकामध्ये वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. तिथल्या पुलाचं काम होईपर्यंत 100 वाहतूक कर्मचारी वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी असतील अशी घोषणा यावेळी शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खालापूर येथील IRB टोल नाक्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याबद्दल सूचनाही दिल्या. एक्सप्रेसवेवर होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि CCTV यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्याही सूचना शिंदे यांनी दिल्या. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांसाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्यानं दखलही घेतली आहे. सण उत्सव सुट्ट्यांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि टोल नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मनुष्यबळ वाढवावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाण पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्यासाठी सुमारे 24 तास किंवा त्याहून अधिक कालावधीचा मेगा ब्लॉक घेण्याचं नियोजन केलं जातं आणि त्यासाठी काही मेल एक्सप्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून हा पूल 90 दिवसांमध्ये पाडण्याचं आव्हान मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेसमोर आहे. म्हाडानं सोडतीची प्रक्रिया अधिकाधिक सोपी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सोडतीसाठी अर्ज भरण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांना म्हाडा संकेतस्थळावर अर्ज भरण्यासोबतच आता मोबाईल ॲपवर घरबसल्या अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदारांना अर्ज भरतेदरम्यान पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्र जमा करावी लागणार असून या कागदपत्रांची छाननी सुद्धा ऑनलाईन होणार आहे. नवी मुंबईत सिडकोकडूनच इमारतींच्या बांधकामांना GDCR नियमांचे उल्लंघन करत मंजुरी दिली जाते. उच्च न्यायालयानं या प्रकारची अत्यंत गंभीर दखल घेत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे आता प्रतिज्ञापत्रावर उत्तर मागितले. पुण्यामधील शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिकेअंतर्गत विविध कामांना वेग घेतला आणि भुयारी मार्गात रूळ टाकण्याचं तसंच विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणा बसवण्याची कामं सुरू झाली आहेत. कामांना गती घेतल्यामुळे येत्या काही दिवसात भुयारी मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे. भिवंडीमध्ये अंजूर फाटा ते कशेळी दरम्यान रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे चाळण झालेली होती. तर या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून विशिष्ट प्रकारचं मिश्रण वापरून आधुनिक पद्धतीनं खड्डे बुजवले जात आहेत. तर गणेश मूर्तींच्या विसर्जनादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनानं यंदाही विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि ऑनलाईन वेळ निश्चितीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विसर्जनासाठी वेळ निश्चितीसाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. यंदा ठाण्याच्या महाराजाचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न पडलाय. दरम्यान यावेळेस ढोल पथकानं महाराजाला मानवंदना दिली आहे. गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी देखील केलेली होती. गणपतीच्या स्वागतासाठी इको फ्रेंडली आरास साकारण्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळतोय. म्हणूनच आकर्षक मखर सध्या बाजारात उपलब्ध आहे. मात्र या सजावटीच्या साहित्यांना देखील महागाईची झळ बसल्याचं पाहायला मिळतंय. आशिया कप स्पर्धेची सुरुवात भारतानं पाकवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवत केली. पाकिस्ताननं विजयासाठी 148 धावांचं लक्ष्य भारतानं 5 गडी राखून गाठलं. हार्दिक पांड्या यानं गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात अष्टपैलू कामगिरी केली. टीम इंडियानं पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली. यामुळे संपूर्ण देशभरात जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यामध्ये नेते मंडळी देखील मागे नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भारताचा हा विजय सेलिब्रेट केला.
भारताच्या विजयाचा शरद पवारांनी कुटुंबासोबत आनंद लुटल्याच्या क्षणाचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. भारताच्या विजयानंतर नागपूरच्या लक्ष्मीभुवन चौकात नागपूरकरांनी जल्लोष केला. विजयानंतर अनेक नागपूरकर घराच्या बाहेर निघून लक्ष्मीपूजन चौकात पोहोचले होते. यावेळेस हातात तिरंगा घेऊन भारत माता की जयची घोषणा करण्यात आली. अयोध्येमधील राम मंदिराचं गेल्या 2 वर्षात 40% काम पूर्ण झालं असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. डिसेंबर 2023 पासून जगभरातील भाविक नवीन मंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायला येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 वर्षांपूर्वी राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं. वैष्णव देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक असणाऱ्या स्कायवॉक निर्मितीला सुरुवात झाली आहे. तर या वर्षाअखेर हा स्कायवॉक बांधून पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि या स्कायवॉकच्या निर्मितीमुळे दर्शनासाठी येणाऱ्या आणि दर्शन घेऊन जाणाऱ्या यात्रेकरूंना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. नासाचे वैज्ञानिक आर्टेमिस 1 अखेर प्रक्षेपित होणार आहेत. तर आज केप कॅनलवेल लॉन्च कॉम्प्लेक्स येथून ओरियन अंतराळयान प्रक्षेपित केलं जाईल. या अभियानाची सगळी तयारी आता पूर्ण झाली आहे. पाकिस्तानमध्ये यंदा विक्रमी पाऊस बरसलाय आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. पाकिस्तानमधील 110 जिल्ह्यात पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली. आतापर्यंत जवळपास 1033 जणांचा मृत्यू झालाय. लाहोर आणि पंजाब प्रांतातील इतर भागांमध्ये आलेल्या पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे पाकिस्तान सरकार आता भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करू शकतं. पाकिस्तानमध्ये सध्या टोमॅटोचे प्रति किलो भाव 500 रुपयांवर तर कांद्याचा भाव हा 400 रुपये किलोवर पोहोचलाय. आणि आता अमेरिकेमधून एक ब्रेकिंग बातमी येते. अमेरिकेच्या ह्युस्टनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. एका माथेफिरूनं तिथल्या एका घराला आग लावली आणि त्यानंतर घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर त्यानं गोळीबार केलाय. यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय. 2 जण गंभीर जखमी असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या हल्लेखोराला ठार केलंय. तर घराला आग लावल्यानंतर हल्लेखोर लोकांची बाहेर पडण्याची वाट पाहत होता. जो घराबाहेर येईल त्याच्यावर हल्लेखोर गोळीबार करत होता आणि या माथेफिरूनं हा हल्ला का केला याबाबत मात्र खुलासा होऊ शकलेला नाही. आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, YouTube आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.